तर व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग तुमच्या सगळ्यांना. तर आज आपण थोडंसं डाएटच्या बद्दल डिस्कशन करणार आहोत. बरेच जणांचे मी डाएट पाहिलेले आहेत आणि ऍक्च्युली बरेच जण काय करतात माहितीये का, की तुम्हाला भाकर दिली राईट, भाकर दिल्यावर भाकरच खायचंय, भाकर दिल्यानंतर चपाती नका खाऊ. कारण भाकर दिल्यानंतर चपाती खाल्ल्यावर चपातीमध्ये फायबर नसतात, भाकरमध्ये फायबर असतात. म्हणूनच एक भाकर खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतो, पण 2-3 चपाती जरी खाल्लं तर परत भूक लागते. त्याचा रिझन हा आहे. आणि भाकरमध्ये कसं आहे, थोडंसं प्रोटीनचं प्रमाण पण जास्त असतं आणि भाकरीमध्ये कसं ग्लुटन नसतो, त्यामुळे पोट वगैरे दुखत नाही. काही जणांना कसं चपाती खाल्ल्यामुळे पोट पण दुखते, त्यासाठी मी तुम्हाला भाकर दिलेली आहे. आता भाकरमध्ये 3 टाईपचे भाकर दिलेले आहेत. एक रागीचा कोणाला दिला असेल, कोणाला बाजरीचा दिला असेल, कोणाला ज्वारीचा दिला असेल. तर हे चेंज करायचं आहे. असं नाही की मला ज्वारीच आवडती, ज्वारीच रेग्युलर असतो मग मी ज्वारीच करणार, असं नका करू. थोडंसं चेंज करा. मग काय होतं, याच्यामध्ये वेगवेगळे कंटेंट असतात. जसं की रागी असलो, रागीमध्येच कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, मग तुमचे हाडं मजबूत होतात. मग तुम्ही म्हणता ना सारखं की माझं शोल्डर पेन करतंय, माझं वेस्ट पेन करतंय, माझा हात होत, असं होत नाही. बॅक पेन करते असं होत नाही, गुडघा दुखतो असं होत नाही, टाच दुखते असं होत नाही. रागीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. बाजरीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतो. बाजरी पण खाल्ल्यावर कसं पोट भरतं. ज्वारीमध्ये कसं आहे, प्रोटीनचं प्रमाण जास्त. असं चेंज करायचं, आठवड्याला चेंज करत राहावं. हे तुमच्या सगळ्यासाठी महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पनीर दिलेलं आहे, प्रोटीनचे पदार्थ. 1 कप दूध दिलं असेल, कोणाला पनीर दिलं असेल, कोणाला डाळ दिलं असेल, कोणाला राजमा दिला असेल, कोणाला चना दिला असेल, कोणाला उसळ दिला असेल, कोणाला मटर दिलं असेल, तर कोणाला सोयाबीन दिलं असेल, कोणाला नॉनव्हेज दिलं असेल. तर हे खायचं आहे, हे सोडायचं नाहीये. तुम्ही जर पनीर खायचं सोडलात, प्रोटीनचे पदार्थ खायचं सोडलात, मग तुमचं जे बॉडी आहे, एक्सरसाइज केल्यानंतर जे काही तुमचे मसल फटिक किंवा ब्रेकडाऊन झालेले असतात, मग त्याला ते रिबिल्ड करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. म्हणजेच काय असतो, मसल असतो, मसलला आपण म्हणतो मसल प्रोटीन सिंथेसिस. कधी होतो, जेव्हा ते प्रोटीन त्यामध्ये ऍब्सॉर्ब होतो. म्हणजे एक मेटाबॉलिक, म्हणजे आपला हे पाथ असतो, म्हणजे आपण जे काही डायजेशन सिस्टीम असतो आपला, आपण त्याला मेटाबॉलिक पाथवे म्हणतो. म्हणजेच काय आहे, आता तुम्हाला माहित आहे, जर समजा मी 1 भाकरी खाल्ली तर मला इतकी एनर्जी मिळणार, मी 10 भाकर खाल्ली तर मला इतकी एनर्जी मिळणार, मी इतका भात खाल्ला तर मला इतकी एनर्जी मिळणार, मी इतका टोपलाभर भात खाल्ला तर मला इतका टोपलाभर फॅट मिळणार, एनर्जी मिळणार. आणि तुम्हाला तर माहित आहे, इतका टोपलाभर जर भात खाल्लात तर तुम्हाला एक्सरसाइजच्या कंडिशन मध्ये सांगायला गेलं तर 10 ते 12 तास एक्सरसाइज करावी लागते. तेव्हा जाऊन तो इतका खाल्लेला भात तो कमी होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी दिलेलं प्रमाण खावा. काही जणांना मी भाकरी सांगितले, काही जण काय करतात, भाकरी पण खातो भात पण खातो, असं नाही चाललं. आणि सगळ्यात मोस्ट कॉमन चूक तुम्ही काय करताय, की प्रोटीनचे पदार्थच खात नाही. तरी आता व्हेज तुम्हाला नॉनव्हेज दिलेलं आहे, अंडी खायला दिलेलं आहे, किंवा चिकन खायला म्हटले, किंवा फिश खायला म्हटले, तर तुम्ही काय करता, नाही मला अंडी पाहिजे, मी अंडीच खाणार. असं नाहीये. कधी चिकन खावा, कधी अंडी खावा, कधी फिश खावा, असं व्हरायटी ऑफ सोर्सेस घ्या. कारण फिशमध्ये आहे ओमेगा 3, अल्फा लेओनिक ऍसिड असतो आणि ओमेगा 6 असतो, लेओनिक ऍसिड असतो. हे कसे असतात, आपल्या बॉडीमध्ये हार्ट डिझीज होतो आपल्याला, ते कमी करतो. आणि तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात ना, माझ्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल खूप वाढला, ट्रायग्लिसराईड खूप वाढला, माझा कोलेस्ट्रॉल खूप आहे, HDL कमी झाला. तर हे फॅटी ऍसिड्स आहेत, इसेन्शियल फॅटी ऍसिड्स आहेत. चिया सीडमध्ये आहे, फ्लॅक्स सीड्समध्ये आहे, पंकिन सीड्स आहे, ते तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये पण इसेन्शियल फॅटी ऍसिड्स आहेत. हे तुम्हाला खायचं आहे. हे खाल्ल्याने तुमचं ट्रायग्लिसराईड लेवल, कोलेस्ट्रॉल लेवल डाऊन होतो. आणि तुम्ही एक्सरसाइज केलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल ऑलरेडी डाऊन होणार आहे, हे लक्षात ठेवा. मग फिश कधी खायचा प्रयत्न करा, कधी चिकन खायचा प्रयत्न करा, कधी अंडी खायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या बॉडीला जे अॅमिनो ऍसिडचा प्रोफाईल आहे, पूर्ण जे अॅमिनो ऍसिड्स पाहिजे ते तुम्हाला मिळतील. हे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. आणि आता बऱ्याच जणांना माहिती आहे, आता कोणाला दूध पचत नाही हे तर मला माहितच आहे. ते सांगतात मग पचत नाही तर मी दुसरे पण दिलेले आहेत तुम्हाला, चना दिलंय, किंवा उसळ दिलंय, किंवा मटर दिलंय, सोयाबीन दिलंय, असं दिलं, ते खायचंय, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना मेडिकल कंडिशन आहे, काहींना सोयाबीन नाही, काहींना दुधाचे प्रोडक्ट दिलेले नाहीत, काहींना रागी खायला दिलेले नाहीत, कारण तुम्हाला मेडिकल कंडिशन आहे म्हणून ते तुम्हाला अवॉइड करायचं, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, की तुम्ही हिरवी भाजीच खात नाहीये. का हिरवी भाजी खात नाहीत तुम्ही, काकडी खात नाहीये, तुमचं पोट साफ कसं होणार, त्यामध्ये फायबर्स असतात. हिरवी भाजीमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात, आपल्या शरीरासाठी, आपल्या स्किनच्या हेल्थसाठी. आणि ओव्हरऑल त्यामध्ये व्हिटॅमिन ए पण असतो, राईट. तो कसा असतो व्हिटॅमिन ए, म्हणजे जर समजा आपल्याला डोळ्याला दिसत नाही प्रॉपरली तर तो त्यामध्ये हेल्प करतो डोळ्याला दिसण्यामध्ये. कारण जसं जसं वय वाढत जातं डोळ्याला दिसायला कमी होतो, मग ते प्रिव्हेंट करतं, ते कमी करतं, तसं दिसून नये, लॉंग टर्म पर्यंत आपल्याला डोळ्याला दिसतो व्हिटॅमिन ए असल्यानंतर. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि तसंच कसं आहे, हिरव्या भाजीमध्ये कसं आहे की व्हिटॅमिन के मिळतो. कारण कसं आहे, जर समजा तुमचं बॉडीमध्ये एखादं जखम लागला तर ते भरून येतं, राईट.
मग म्हणून तर तुम्हाला इतकं झंझट का दिलेलं आहे की बाबा भाजी पण खावा, डाळ पण खावा, तीळ पण खावा, भाकरी पण खावा आणि काकडी पण खावा किंवा गाजर पण खावा, रेड बीट पण खावा. हे सगळे व्हरायटी का दिलेले? त्याच्यामागे काहीतरी रिझन आहे ना. नाहीतर मी काय म्हटलं असतं, एक भाजी घ्या, एक भाकर घ्या, बस संपलं ना. काय करता, इतकं काय करायची गरज आहे? असं नाहीये तुमच्या मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो असं बिलकुल नाहीये. कारण न्यूट्रिशन प्रोफाईल हे प्रत्येक पदार्थामध्ये वेगवेगळं असतो. काहींमध्ये आपली बॉडी बनवत नसते, त्याला बाहेरून घ्यावं लागतो, हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही फ्रुट्स खात नाहीत. बरेच जण बघतो फ्रुटचं तर कोणाचंच दिसत नाही, मला कोणाचाच अपडेट दिसत नाही. फ्रूट किती इम्पॉर्टंट आहे. फ्रूटमध्ये विटॅमिन्स मिनरल्स असतात. आता बरेच जणांचे मी बघितले, जे जे फ्रूट खात नाही त्यांचा हिमोग्लोबिन खाली पडलेला आहे, डाऊन झालेला आहे, ब्लड कमी झालेलं आहे. का खात नाही तुम्ही? तुम्हाला ऍपल दिले, डाळिंब दिले, पेरू दिले, किवी दिले, अवोकाडो दिले, किंवा तुम्हाला हे दिले, पपई दिले, ऑरेंज दिले. हे खायचं आहे फ्रूट, तुम्हाला थोडं काही ना खायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. ऍटलिस्ट एक तरी इतकंच खायचंय फ्रूट. ओके, नाहीतर फ्रूट खावं म्हटलं तर इतकं मोठं फ्रूट आणतं, इतकं मोठं. चला आता मोठं फ्रूट आणलो, पोट भरून खायचं. आपल्याला एकच फ्रूट खायला सांगितलं, इतकं मोठं खायचं, असं नाहीये मित्रांनो. फ्रूट लहान खायला सांगितलं, इतकंच लहान. बघा इतकंच, बघू शकता किती लहान आहे राईट, किती लहान आहे राईट, इतकंच लहान आहे. बघू शकता किती लहान आहे, इतकंच लहान खायचं, जास्त मोठं खायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, वेळेनुसार खाणं. आता बरेच जण काय करतात, माझा नाश्ताच होत नाहीये, माझं जेवणच उशीरनं होतो. होऊ दे उशीर, नंतर काय होणार आहे, ऍसिडिटी. लगेच छाती जळते, माझी छाती जळते, मला खूप ऍसिड रिफ्लक्स होतोय, मला बाहेर येते, थोडंसं ऍसिडिटी होते, छाती जळजळ करतो. काय करू सांगा, काय करू? डाएट वेळेवर करा हो, पाणी वेळेवर प्या हो, तेलकट नका खाऊ, बाहेरचं नका खाऊ. वेळेवर खाल्लं तर तुम्हाला कुठली गोष्ट होणार नाही हो, हे लक्षात ठेवा. हे तुमच्यासाठीच आहे. आणि सगळ्यात मोठी गंमत तुम्हाला सांगू का, एक डाएट दिल्यावर सगळ्यांना तेच डाएट सूट होईल असं बिलकुल नसतं. हे विचार मनातून काढून टाका. डाएट हे परत परत बदलत असते. जसं जसं तुमचं प्लॅन तुम्ही रिन्यू करताना, मी डाएट सगळ्यांचे बदलत असतो, त्यामध्ये चेंज असतं, ते तुम्हाला माहित नसतं, पण चेंज असतं. न्यूट्रिशन प्रोफाईलमध्ये चेंज असतं, विचार करून बनवलेलं असतं, असं हवेबाजीमध्ये केलेलं नसतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तुमच्यासाठी किती बेटर डाएट प्लॅन झाला पाहिजे, त्यासाठी मी विचार करून तुम्हाला डाएट देतो. तुम्ही काय विचार करता, काहीतरी असेल, असंच असेल, तसंच असेल, जास्त खायला दिलं, माझं वजनच वाढेल, माझं असंच होईल, तसंच होईल. तुम्ही अगोदर प्रोडक्ट घेतलेले आहेत, प्रोडक्टमध्ये न्यूट्रिशनचा जो लेवल आहे आणि डाएटचा जो न्यूट्रिशनचा लेवल आहे, खूप डिफरन्स आहे. डाएटमध्ये इतकं छान न्यूट्रिशन तुम्हाला मिळतं ना, प्रोडक्टमध्ये ते न्यूट्रिशन ना के बरोबर आहे, म्हणजे नाहीच आहे. तुम्ही प्रोडक्टमध्ये एका चमच्यामध्ये तुम्हाला 10 ग्राम प्रोटीन मिळत होतं, आणि ते तुम्ही पनीर खाताय 50 ग्राम, तर हिच्यामध्ये तुम्हाला 10 ग्राम प्रोटीन मिळतं. पनीरची कॉस्ट किती आहे? जवळपास खूप झालं, एक 15-20 रुपयाच्या आसपास मिळून जातो. आणि त्या प्रोडक्टच्या एक चमच्याची कॉस्ट जर तुम्ही बघितलं तर जवळपास त्याच्यापेक्षा जास्त आहे, दुप्पट आहे, दाम दुप्पट आहे. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो. आणि तर प्रोटीनचं इंटेक तर आपलं तर डाएटमध्ये जास्तच आहे, कारण ऑलरेडी वेगवेगळे सोर्सेस आहेत, त्यामुळे प्रोटीन जास्त मिळतो प्रोडक्टपेक्षा. जे प्रोडक्ट घेऊन डाएट करत आहेत ना, त्यांना खूप कमी प्रोटीन मिळतं, हे लक्षात ठेवा. आपण जे डाएट दिलं, डाएटमध्ये खूप प्रोटीनचं लेवल जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाहीये. प्रोडक्ट घेतलेले तुम्ही बघू शकता, असं थांबलेले असतात, असं एकदम एकदम सुंदर झालेले असतात. त्यामुळे डाएटचं वेटेज खूप जास्त आहे. डाएट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट पॉसिबल होत नाही, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, पाण्याचं इंटेक दिलेलं आहे तुम्हाला, वेळेवरती पाणी पीत चला. पाणी खूप महत्वाचं आहे. तुमचं किती केजी वेट आहे, 80 केजी आहे, तर त्याला मल्टिप्लाय बाय 0.55 ml करायचं आहे, म्हणजेच 4.5 लिटर तुम्हाला पाणी दिवसभर पिणं गरजेचं आहे. 4.5 ते 4.5 लिटर, हे लक्षात ठेवा. पाणी तुम्हाला दिलं ऑलरेडी, ते करायचं. ऊनमध्ये तुम्ही थांबताय का? ऊनमध्ये थांबायचं. ऊनमध्ये थांबल्यानंतर मग तुम्ही जे कॅल्शियम खाता, तुमचे जे हाड असतात ते मजबूत होतात, त्यासाठी ऊनमध्ये तुम्हाला थांबायचं आहे. तेलाचं प्रमाण कमी करायचं आहे. असं नाही चालणार, एक चमचा पूर्ण दिवसभराच्या जेवणामध्ये सांगितलं, एक चमचा किती असतो? इतकाच असतो. असला मोठा चमचा नसतो, असले मोठे चमचे राईट, इतकेच चमचे असतो, लहान चमचा असतो, हे समजून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला त्यामध्ये कुठलं घ्यायचं आहे, सरसोचा तेल घ्यायचं आहे राईट, मस्टर्ड ऑइल घ्यायचं आहे किंवा ऑलिव्ह ऑइल, हे दोनच वापरायचे, बाकीचे वापरू नका, कोलेस्ट्रॉल वाढतात, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, उन्हामध्ये जर तुम्ही थांबच आहात, मेडिटेशन करा हो, रेग्युलर एक्सरसाइज करा, स्ट्रेस कमी होतो. आणि रिझल्टच्या मागे ना, खरं सांगतो तुम्हाला, रिझल्टपेक्षा ना डाएटच्या आणि एक्सरसाइजच्या मागे लागा. जे हे दोन्ही जर तुम्ही नियमित केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा एकच होता की तुम्हाला जे समजलं नाही ते समजायला पाहिजे, त्यासाठी होता. ओके, तर हे लक्षात ठेवा. ओके, आता मी तुम्हाला राईस पण दिला असेल, व्हाईट राईस दिला असेल, जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर ब्राऊन राईस मिळतो, ते पण तुम्ही घेऊ शकता इन केस. ओके, नाहीतर व्हाईट राईस सुद्धा चालतो.
ओके, आता बरेचसे असे केसेस आहेत, काकडी खायचं आहे, गाजर खायचं आहे, रेड बीट खायचं आहे, काहींना दिलेलं आहे, प्रमाणामध्ये बनवून दिलेलं आहे, तर ते फॉलो करा. आय होप तुमच्या सगळ्यांना कळलं असेल. आणि मोजून घ्यायचे, असं नाही चालत की चला आज अर्धी वाटी इतकं भात भरलं तो आता पण इतकंच. जरा मोजून घेत चला, थोडंसं समजेल तुम्हाला. डाळ कसं आहे, डाळ तुम्ही कसं घेताय, ओके, डाळ कसं होतं, तुम्ही जर 15 ग्राम घेतलात, 20 ग्राम घेतलात अगोदर कच्चे आणि त्याला शिजवलात, तर ते शिजून डाळ जास्त होते. ओके, तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला उकळलेलं डाळचं वजन घ्यायचं आहे, उकळलेलं राजमाचं वजन घ्यायचं, उकळलेलं सोयाबीनचं वजन घ्यायचं, उकळलेलं भातचं वजन घ्यायचं, असं वजन करायचं. आणि ज्वारीचं पीठ कसं असतंय, ज्वारीचं पीठच असतं, त्या पिठाचं वजन घ्यायचं, मग तुम्हाला ज्वारी बनवून त्याची खायची आहे, हे लक्षात ठेवा. भात पण उकळलेल्या भातचं वजन घ्यायचं आहे. तीळ दिलं अर्धा चमचा घ्यायचा आहे, आणि काही दिलं ते पण तितकंच घ्यायचं. क्वांटिटी जितकी दिलेली आहे तितकंच घ्यायचंय, जास्त पण घ्यायचं नाही, खूप कमी पण घ्यायचं नाहीये, प्रमाणामध्ये घ्यायचंय. कमी खाल्लात तर अशक्तपणा येतो, नाश्ता नाही केलात तर अशक्तपणा येतो. आता बरेचसे मेंबर्स आहेत आपले, म्हणतात की इतकं खाऊन मला वाटत होतं वजन कमी होत होतं, रोज 2-2 तास 3-3 तास एक्सरसाइज करायचे, वजनच हालायचं नाही. आणि आपल्या सेशनमध्ये डाएट केलं, रेग्युलर एक्सरसाइज केलं, खाऊन ते पण 18 दिवसामध्ये 3.5 ते 4 किलो वजन कमी केलं. 18 दिवसामध्ये. प्रत्येकाचा रिझल्ट वेगळा असतो, तुम्हाला पण तितकाच मिळेल असं आहे, प्रत्येकाचं वेगळं असतं. तर हे लक्षात ठेवा. हे डाएट तुमच्यासाठी, डाएटसाठी काय मॉडिफिकेशन आहेत, काय माहिती पाहिजे तुम्हाला डाएटमध्ये, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मला परत परत तुम्ही तेच विचारता की मला हेच नाही, मला तेच नाही, मला असंच नाही, असं विचारायचं नाही. जे तुम्हाला दिलेलं आहे ते फॉलो करायचा प्रयत्न करा, वेळेवरती खायचा प्रयत्न करा, आणि वेळेवर झोपा. तुम्ही वेळेवरती झोपला नाही तर तुम्हाला काय होणार आहे, चक्कर येणार आहे, त्रास होणार आहे. मग नेक्स्ट डे तुम्ही एक्सरसाइजमध्ये परत जंप करता, एक्सरसाइजमध्ये फुल 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 जंप करता, त्याचा त्रास होतो तुम्हाला. ते समजून घ्या ना, तुम्ही का समजून घेत नाहीये. जर तुमची झोप झाली नसेल, तुमच्याकडे लहान बाळ असेल, जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर उडी मारायची नाही. झोप झाली असेल तर, झोप पूर्ण झाली असेल, सगळं नीट असेल तर ठीक आहे. इंजरी झाली तर सावकाश व्यायाम करायचे, तुमच्या कॅपॅसिटीनुसार व्यायाम करायचे. आता मी सांगतो ना की तुमची कॅपॅसिटी किती आहे तितकं व्यायाम करा, म्हणजे तितकंच करायचं, जास्त पण नाही, कमी पण नाही, एकदम असं कॅपॅसिटीनुसार व्यायाम करायचं, हलकं हलकं करायचं. गुडघे दुखत आहे, कंबर दुखत. आता बरेच जण म्हणतात मला कंबर दुखते एक्सरसाइज कर, का होतो, कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीने करता किंवा जास्त करता. आणि एक्सरसाइज जसं सांगतो तसंच करायचं. समजलं नाही परत विचारा, पण प्रॉपर करा, हे लक्षात आहे, हे लक्षात ठेवा. वॉकिंग रेग्युलर करायचंय, शूज घालून करायचंय. काय काय करायचंय, सकाळी उठलात तुम्ही फॅन चालू ठेवायचे एक्सरसाइज करताना. तुमचं म्हणणं असेल फॅन चालू असलं तर माझं वजन कमी होणार नाही, घाम मागे जाणार नाही, असं बिलकुल नाहीये. फॅन आणि आपल्या फॅटचं रिलेशन काय नाही, फक्त चांगलं आहे. फॅनचं जर वाराला व्हेंटिलेशन असलं तर आपली बॉडी काय होते, हायड्रेट राहते, डिहायड्रेट होत नाही. नाहीतर फॅन बंद असलं, गरम होऊन आपल्याला चक्कर होते, बॉडीमधनं पाणी परत जातं आणि परत पाणी प्यावं लागतं, असं होतं. फॅट तर ऑब्व्हियसली कमी होतं, एक्सरसाइज केल्याने फॅट कमी होणारच आहे, तुम्ही डाएट केल्याने फॅट 100% कमी होणार आहे. पाण्याचं बॉटल ठेवायचं आहे, शूज घातल्याशिवाय एक्सरसाइज करायचं आणि शूज कंपल्सरी पाहिजे, मॅट कंपल्सरी पाहिजे, नॅपकिन कंपल्सरी पाहिजे, इन्स्ट्रक्शन प्रॉपर फॉलो करा. ओके, हे सगळं महत्त्वाचं आहे. ओके, आय होप तुमच्या सगळ्यांना कळालं असेल. सगळ्यांनी असंच डाएट केलेलं आहे, यामध्ये काहीच मॅजिक नाही आहे, असंच डाएट केलं, असंच रिझल्ट दिलेला आहे सगळ्यांनी. ओके, काही फास्टिंग केलेलं नाही आहे, काही केलेलं नाही आहे, काही जण केलेले होते पण काही गरज नाही आहे. असं जरी केलं तर रिझल्ट बेस्ट आणि बेस्ट मिळेल. आणि नियमित व्यायाम करा, नियमित व्यायाम केल्याने तुम्हाला कुठलाही आजार होत नाही, चेहऱ्यावरती ग्लो राहतो, तुम्ही फिटनेस फ्रीक दिसता. आणि सगळ्यात महत्त्वाचं फायनल सांगू का तुम्हाला, फायनल सांगतो, सिस्टीमला ऍक्सेप्ट करा. आपली जी सिस्टीम आहे ना त्याला ऍक्सेप्ट करा. म्हणजे असं समजा की बाबा हे माझ्यासाठी काहीतरी आहे माझ्या लाईफमध्ये, असं समजा. मग ह्याची सिस्टीमची तुम्ही रिस्पेक्ट करता, दिलेलं तुम्ही सगळं फॉलो करता. नाही तर तुम्ही काय करता, मी कितीही सांगितलं तर हो ठीक आहे, येस नो ठीक आहे, ओके ओके, आणि असं करूनच तुम्ही खूप क्लासेस जॉईन केलात, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळालेला नाहीये. त्यासाठी सांगतोय, सिस्टीमला फॉलो करा, 100% रिझल्ट तुमचा असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, फायनल सांगतो, स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःला कॉन्फिडंट बनवा, स्वतःला वाईट काळातून जे तुम्हाला एक्सपिरियन्स आले त्याच्यातून बाहेर या, मनातले विचार बाहेर काढा, हॅपी राहा. तुम्हाला मेडिकल कंडिशन आहे ना, तुम्हाला कमी करायचं आहे ना, खरंच कमी करायचं आहे का औषध गोळ्या कायम घ्यायचे आहेत, कमी करायचं असेल स्वतःला वेळ द्या. आणि असं समजा, रोज उठल्यावर सकाळी डोळे बंद करा थोडंसं आणि म्हणा की मला मेडिकल कंडिशन काहीच नाही, मी पूर्णपणे व्यवस्थित आहे, मला कुठलाच आजार नाही, मी सगळ्या आजारातून बाहेर पडलो आहे, मला कुठलाच स्ट्रेस नाही, मी खूप आनंदी आहे, माझ्यासारखं आनंदी कोणीच नाही, हे सारखं म्हणा. मेडिटेशन करा रोज, 100% तुमचं मेडिकल कंडिशन कमी होणार आहे. आणि मी तर तुमच्या पाठीशी आहेच आहे. मी तुम्हाला 24 तास कधी पण मेसेज करा, मेसेज बघायला थोडा वेळ लागतो, खूप जण असतात.
माझं स्वतःचा वेळ पूर्ण मी काढून टाकलं आहे. माझ्या स्वतःला मी वेळ देत नाही हे पण तुम्हाला सांगतो. तुमच्यासाठी मी तुम्हाला वेळ देण्यासाठी तयार आहे आणि मी नक्की देईन. तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि मला कधीही वेळ आला तर मेसेज करा. मी थोडा वेळ लागेल पण तुम्हाला नक्की मदत करेन. आणि खूप खूप थँक्यू तुम्ही ऐकल्याबद्दल. हा पूर्णपणे ऐकलं आणि आय होप तुम्हाला इमेज क्लिअर झाली असेल की काय करायचं आहे नेमकं, राईट. शूज घातलं तर पण सावकाश चाला, राईट. सगळ्यांनी जर त्रास असेल तर, आणि त्रास झाला तर मला अगोदर सांगा. लपून बसू नका, लाजून बसू नका, सगळं सांगा, जे असेल ते सांगा, खरं मग गाईड करत येतो, राईट. शुभरात्री तुमच्या सगळ्यांना. ओके, आज खूप लेटली मी बनवला, तुमच्या सगळ्यांसाठी होता, खूप महत्त्वाचा मेसेज होता, त्यासाठी थोडा वेळ लागला. आय होप तुमच्या सगळ्यांना कळालं असेल आणि नियमित करा हीच विनंती आहे तुमच्या सगळ्यांना. आणि तुम्ही चांगले रिझल्ट द्या आणि कॉन्फिडंट बना, कॉन्फिडेंटली बोला. आता जसं श्वेता मॅम आहेत आपल्या क्लासवर, किती छान बोलतात बघितलात का? तसं बोला तुम्ही, तुमचे रिझल्ट शेअर करा, रिझल्ट द्या. तुमचे रिझल्ट आपल्या इंस्टाग्रामवरती गेले पाहिजे. मग त्या लोकांना कळेल ना की जे लोक प्रोडक्ट घेतात किंवा ज्यांना लोक फसवतात की तुम्ही असं करा तसं करा, प्रोडक्ट घ्या, 1 टाइम घ्या, 2 टाइम घ्या. त्यामुळे ते बाहेर येतील ना, त्यांना पण बजेट फ्रेंडली आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळेल आपल्यासारखं. येस और नो? ते तुमच्यामुळे शक्य होणार आहे. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आहेच आहे, इतरांसाठी पण आहे. हाच व्हिडिओ इतरांना पण शेअर करा, ओके, की जेणेकरून त्यांना पण कळेल. आणि खाली मी इथं डिस्क्रिप्शन असेल तिथं माझा नंबर देईन. जर कोणाला हेल्थ आणि फिटनेसमध्ये फॅट लॉस करायचं असेल, फिट राहायचं असेल, वेट मॅनेजमेंट करायचं असेल, तुम्ही लॅक्टेशनमध्ये असाल, हायपोथायरॉइडिझम असेल, PCOD असेल, शुगर असेल किंवा आर्थरायटिस असेल किंवा बॅक पेन असेल किंवा कुठलीही मेडिकल कंडिशन असेल तर मला आवर्जून सांगा आणि आजच तुमची फिटनेस जर्नी सुरू करा. ओके, मी तर तुमचं स्वागत करतोय आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांना. खूप खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांचा. आणि तुम्ही आय होप रेग्युलर कराल आणि मला सपोर्ट कराल आणि मी पण तुम्हाला सपोर्ट करेल कायम आणि नियमित करत राहा, राईट. चला, काळजी घ्या तुमच्या हेल्थची आणि तुम्ही खूप उत्तम आहात. फक्त तुमच्या मनामध्ये कोणी आहे त्याला बाहेर काढा आणि तुम्ही तुमच्यावरतीच जिंकाल. आणि स्वतःची काळजी घ्या आणि बिहेवियर चेंज करा. काहीतरी नवीन चेंज करून दाखवा मला की मी हे शिकलो, मी ते शिकलं, मी चांगले पॉझिटिव्ह विचार करायचं शिकलं, मी चांगलं बोलायचं शिकलं. असं सगळं बोला, असं शिका. हे तुमच्या सगळ्यांसाठी आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर शिकलात तर तुम्ही आयुष्यात कुठलंच तुम्हाला स्ट्रेस राहणार नाही, काहीच राहणार नाही. एकदम कायम आनंदी राहणार, एकदम चिल राहणार, कोणाचीच पर्वा नाही तुम्हाला, काही नाही. मी मला वेळ देणार म्हणजे देणार, मी नवीन शिकणार म्हणजे शिकणार, मी रोज व्यायाम करणार म्हणजे करणार, डाएट करणार म्हणजे करणार, मेडिटेशन करणार म्हणजे करणार, स्वतःला वेळ देणार म्हणजे देणार, स्वतःची काळजी घेणार म्हणजे घेणार, स्वतःची हेल्थ बघणार म्हणजे बघणार आणि चांगली फिजिक बनवणार, चांगली फिजिक बनवणार. आणि तुम्ही नक्की करू शकता. असंच तुमचा सपोर्ट राहू दे माझ्यासोबत आणि मी पण सपोर्ट करायचा प्रयत्न करतोय, करतच जाईल, राईट. ओके, चला, आय विश यू ऑल अ गुड डे. ओके, चला, गुड नाईट टू ऑल ऑफ यू. तुमचा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात आणि खूप खूप थँक्यू. नियमित करा, राईट. आणि काही मेसेज किंवा काही अडचण असेल तर मला कळवत चला, राईट. थोडा वेळ लागतो पण मी नक्की मदत करेन. चला, गुड बाय, धन्यवाद.